मित्रांनो, या समर सीझनमध्ये मी आणि माझी फॅमिली 4 दिवसाची मालवण आणि कुडाळ तालुक्यातील प्रसिद्ध स्थानांना आम्ही बाय रोड मुंबई गोवा हायवेवरून भेट देतोय, ज्यामध्ये आमच्या ह्या ब्लॉगमध्ये आम्ही कुठे राहिलो, तेथील फूड, तेथे असणारं पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळ, वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या 2 लहान मुलांसोबत आम्ही ही टूर कशी एन्जॉय करतोय हे आपण ह्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत। तर मंडळी, पहिल्या दिवसाच्या स्टेसाठी आम्ही आलो आहोत आपल्या खेड तालुक्यातील सुगरण धाबा या छोट्याशा बर्ड फार्म सँच्युरीमध्ये। इथे हॉर्स, डिअर, टायगर हे पाहून शरण्या खुश झाली। सध्याच्या रोड कंडिशन प्रमाणे 4.5 तास लागतात, परंतु लहान मुलं असल्या कारणास्तव आम्हाला 6 तास लागले, कारण बऱ्याच ठिकाणी हॉल्ट करत आम्ही राईड एन्जॉय करत येथे आम्ही पोहोचलो। खेडवरून चिपळूणच्या दिशेने जाताना त्यांनी बऱ्याच ठिकाणी होर्डिंग लावले होते, तर त्यामुळे हे हॉटेल फाइंड करणं कठीण गेलं नाही। हॉटेलच्या प्रिमायसिसमध्ये आत जाताच प्रशस्त अशी पार्किंगची जागा होती आणि दिव्याची रोषणाई सुद्धा होती, त्यामुळे अद्विश बाहेरच फिरत होता आणि तो खूप खुशही दिसत होता। स्पेशियस जागा आहे ना, त्यामुळे त्यानंतर रूमच्या मॅनेजरने आमची राहण्याची सोय केली। हॉटेलला लागूनच एक रूम आहे जो स्पेशियस आहे, जेथे प्रशस्त असं सागाचं फर्निचर आपल्याला पाहायला मिळते। बाथरूम नीट आणि क्लीन होतं। रूमच्या बाजूलाच प्राणी आणि पक्ष्यांची जागा केली आहे, त्यामुळे त्यांचं किलबिलाट ऐकू येत होतं आणि हे पाहून शरण्या फारच खुश होती। हेच कारण होतं की मुलांना काहीतरी नवीन गोष्टी मला दाखवायच्या होत्या आणि हे पाहून ते खुश होते। रॅबिट आहे, त्याच्यानंतर तिथे बदक आहे। वाव, व्हेरी नाईस। सो स्वीट। ये ना शरण, आवडलं ना? I think so. वाव, खूप छान केलंय। व्हेरी नाईस, व्हेरी नाईस। त्यानंतर आम्ही सामान रूममध्ये डंप करून जेवणाचा बेत केला। हॉटेलमध्ये आत गेल्यावर जागा प्रशस्त होती। सध्या IPLचा फीवर चालू आहे, त्यामुळे लोक जेवणाबरोबर IPL पाहायला पसंती करतात। रेस्टॉरंट रात्रीच्या रोषणाईमध्ये छान दिसत होते। इथे वारली नक्षीकाम भिंतीवर होते। इथे साईचा सुबक फोटो आहे, त्यामुळे इथे वातावरण प्रसन्न वाटले आणि इथे आपली ऑर्डर येईपर्यंत बुक लव्हरसाठी सुद्धा छोटीशी लायब्ररी होते। पाहतो आपण एक सुविचार वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे। एक चांगली संकल्पना या हॉटेल मालकांची आहे। येथे विविध प्रकारची जुनी भांडीचा संच पाहायला मिळतो। आपल्या गावी भाकरी कशा प्रकारे चुलीवर केली जाते त्याचा अनुभव सुद्धा आम्हाला इथे आला आणि महत्त्वाचं म्हणजे येथे असणारी खाली बसून जेवणाची ही पद्धत गावच्या घराची फील करून जाते। फर्स्ट एक्सपिरियन्स आणि कसं वाटतंय तुला आणि तुला समीक्षा? छान ना, व्यवस्थित आहे ना जेवणाची सोय वगैरे? अद्विशला आवडलं का? अद्विश मोबाईल मध्ये बिझी आहे। नक्कीच नक्कीच। बापरे। त्यानंतर सकाळी नेक्स्ट डेस्टिनेशनला निघायची तयारी आम्ही सुरू केली, पण त्या अगोदर सकाळी शरण्याला ज्यासाठी मी इथे घेऊन आलोय ते म्हणजे येथे छोटेसे असणारे पक्षी, प्राणी पाहण्यासाठी। ते ती मनसोक्त पाहून एन्जॉय करत होती। शरण्या, हा ये, येऊ दे ना त्यांना, पाण्यात नाही येणार। आपण लांब व्हायला पाहिजे। नको ना, लांबचा प्रवास करून थकलेल्या प्रवाशांसाठी येथे थेरपी सेंटर आहे। लहानांपासून वयस्कर पर्यटकांसाठी रिलॅक्सेशनसाठी एक उत्तम हे ठिकाण आहे। त्याने काय होणार? हे व्हायब्रेट होतं का? असं व्हायब्रेट होतं? हा
बरं वाटते? मी बसते बाय. कुठे बस? हा बस 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 बस. छान वाटते. स्लिप स्लिप पाठी होणं शरण्या. बरं वाटतंय? दिमागचा मसाज होतो. अरे काय आहे? गुदगुदी होते. गुदगुदी होते. हेड मसाज करून शरण्याला सुद्धा खूप छान वाटत होतं. इथे विक्रीसाठी सुद्धा काही असे प्रोडक्ट होते जे खरंच आपल्याला गरजेचे आहेत. होत ना? तेल केलं तर 10 मिनिटाचे 50 रुपये. 10 मिनिटाचे. असं केलं तर 10 मिनिटाचे 60 रुपये. छान आहे रे. मस्त एकदम. हा ना, रिलॅक्स वाटतं ना. हो 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 हो. अरे वा. सुंदर आहे. बघ परत पायाचं मळ निघाला होते. इथे सुंदर अशी नर्सरी आहे ज्यामध्ये विविध प्रकारची फुलं झाडे आहेत जी रोपं प्रदर्शनाबरोबरच विक्रीसाठी सुद्धा आहे. येथे आपल्याला 27 नक्षत्र असलेली सुद्धा झाडे आपल्याला इथे पाहायला मिळतात. येथे छोटी छोटी स्पॉट आहेत जे खूपच छान आहेत, जेथे आपण सेल्फी सुद्धा काढू शकता. लहान मुलांच्या सर्व ॲक्टिव्हिटीज पूर्ण झाल्याच्या नंतर येथील नाश्ता करण्याचं आम्ही ठरवलं, ज्यामध्ये आम्हाला उपमा आणि गरमागरम चहाचा आनंद आम्ही घेतला. व्हेरी नाईस. हा, इट्स व्हेरी डिफिकल्ट बेट बेटा. लांबचा प्रवास होता तर त्यासाठी आम्ही येथे थोडीफार शॉपिंग केली, जे खूपच अशा ठिकाणी गरजेचे होते. पासून तुम्हाला मेडिकलच्या पूर्ण अत्यावश्यक वस्तू आहेत. मेकअप पासून तुम्हाला परिधान करण्याच्या टोटल सर्व काही वस्तू या ठिकाणी मिळतील. इव्हन तुम्हाला पूजेचं टोटल साहित्य आपल्याला मिळेल. हो का? हा, छान. तुम्हाला म्हणजे सर्व वस्तू स्वीट्स आहेत जे काही तुम्हाला जाता येताना खाण्यात किंवा घरी घेण्यासाठी नातेवाईकांना प्रेझेंट देण्यासाठी आणायचं. तुम्ही घरी जात असताना तुम्हाला वाटलंच घरी जाताना आपण या वस्तू विसरून जायला, तुम्हाला जे जेवढं अगदी तुम्हाला इथून जार कमी असेल, तुम्हाला पाणी बॉटल आहे, चप्पल आहे, सॅक आहे, झालं तर तुम्हाला जेवढं इलेक्ट्रिकलचं टोटल वस्तू आहे. शिवाय तुम्ही जर पानचे शौकीन असाल तर इथे पानची टपरी सुद्धा आहे. तर मंडळी, हा होता आमचा फर्स्ट डेस्टिनेशनचा पहिला व्लॉग, ज्याच्यामध्ये आम्ही आपल्याला सुगरण धाबा, ज्याला छोटीशी बर्ड सँच्युरी सुद्धा म्हटलं जातं, ह्या व्लॉगमध्ये आपल्याला कोणती गोष्ट चांगली वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्याला जर आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनची माहिती हवी असेल तर आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.